हॅलो एव्हरीवन, आय एम दयाशील चव्हाण. आपल्या बी मास्टर ऑफ इंग्लिश कोर्सबद्दल एक फीडबॅक मला शेअर करायचा आहे आज. आपला बेसिक लेवलचा विद्यार्थी, आपली जी पहिली लेवल आहे आपल्या कोर्सची बेसिक लेवल प्रोग्राम, ज्याच्यामध्ये 21 व्हिडिओ लेक्चर्स असतात, त्या कोर्ससाठी आपल्या जवळपासच्या भागातील शिरगाव या गावातील म्हणजे तासगाव जवळच्याच भागातील एका विद्यार्थ्याने हा आपला कोर्स केलेला आहे. याचं नाव आहे सुजल पाटील. त्यानं आपला बेसिक लेवल प्रोग्राम पूर्णपणे कंप्लीट केलेला आहे आणि आज तो आपल्यासोबत जोडला गेलेला आहे स्वतः ऑफलाईनमध्ये. आणि मी त्याच्याशी आता थोडंसं आपण 1-2 मिनिटं बोलूयात. त्याला काय वाटलं बेसिक लेवलबद्दल हे 1-2-3 प्रश्न मी त्याला विचारणार आहे. तो त्याचं मत सांगेल, फीडबॅक सांगेल. तर सुजल, नमस्कार. स्वागत आहे तुझं. सर्वप्रथम स्टुडिओला भेट दिल्यानंतर तुला काय वाटतंय? चांगलं वाटते. ओके. आपला बेसिक लेवलचा तू प्रोग्राम केलास. तुला काय एक्सपिरियन्स होता? काय वाटलं तुला? कसं वाटलं? काय वाटतं ते बिनधास्त बोल. म्हणजे मला आधी इंग्लिश बोलायला येत नव्हतं, लिहायला येत नव्हतं. ते तुमचं बेसिक लेवल केल्यामुळं मला इंग्लिश लिहायला यायला लागलं आणि हेल्पिंग वर्ब, मेन वर्ब हे कळालं काय आहे ते. आणि आता मला सांग, हा कोर्स जॉईन करण्याआधी तू कधी तुझं इंग्लिश कसं होतं नॉर्मली? काय वाटतं तुला? किती टक्के होतं साधारण? तरी 10% होतं. आणि आता काय वाटतं इंग्लिश मध्ये फरक? आता 80% झाले इंग्लिश. अरे वा, 21 दिवसामध्ये फक्त 80%! बघा, मी बोललो होतो ना, हा आपल्या बेसिक लेवल प्रोग्रामचा चमत्कार आहे, ज्याच्यामध्ये फक्त 21 दिवसामध्ये 80% रिझल्ट मिळतात. मग मला सांग, याच्यामध्ये नवीन काय काय तुला बघायला मिळालं या 21 लेक्चर मध्ये? टू बी, टू हॅव, टू डू हे मेन वर्ब आहेत, हे कळालं. ओके. सर्वात महत्वाचा मुद्दा, जे लोकांना आतापर्यंत माहितीच बऱ्यापैकी गोष्टी नसतात, त्या ते महत्वाचे सिक्रेट आपल्याला या बेसिक लेवल प्रोग्राम मध्ये बघायला मिळाले. सोबतच टेन्स बद्दल काय सांगशील? काय तुझा एक्सपिरियन्स होता? टेन्स सर तुम्ही शिकवला की नाही, ते टेन्स असं रूल न शिकवला. हा, विदाउट रूल्स आपण टेन्स घेतलेले आहेत. आणि म्हणजे ह्याच्या आधी टेस्ट जो शिकला होता आणि ह्याच्यात काय फरक आहे? म्हणजे एक नवीन काहीतरी वाटलं का तुला? आधीचं टेन्स शिकलेलो ते पाठांतर सगळं होतं. हा. पाठांतर. आता जे ते प्रॅक्टिकल शिकलो त्यामुळं लक्षात लवकर आलं. प्रत्येक टेस्ट मध्ये बोलता येते. बरोबर, प्रत्येक टेस्ट मध्ये बोलता येते. आपण एक वाटलं तर एक एक्झाम्पल घेऊ बिनधास्तपणे. तू, मी समजा एक त्याला सब्जेक्ट आणि एक वर्ब देतो, 7ही टेन्स मध्ये हा आपल्याला सांगितलं. म्हणजे मी समजा म्हटलं आय प्ले, तर तू ते 7 टेन्सेस आणि 4ही प्रकारच्या वाक्यांमध्ये करू शकतोस का? आता आपण बघूया. नक्कीच करू शकतोस. आय प्लेचं करून दाखव. आय प्ले, आय डू नॉट प्ले, डू आय प्ले, व्हाय डू आय प्ले, पास्ट इंडिफायनेट, पास्ट इंडिफायनेट, आय डिड, आय प्लेड, आय डिड नॉट प्लेड, डिड आय प्लेड, प्ले, डिड आय प्ले, व्हाय डिड आय प्ले, फ्युचर इंडिफायनेट, आय विल प्ले, आय विल नॉट प्ले, विल आय प्ले, व्हाय विल आय प्ले. ओके. आता बघा, पूर्ण याला करायला होत नाही, म्हणजे वेळ जाईल आपला, थोडस लेंथ जास्त होईल. पण आता जे हा बोलला ते खूप इम्पॉर्टंट आहे. हा यानं प्रत्येक मेन 3 टेन्स मध्ये ही वाक्य करून दाखवली. असं हा प्रत्येक वाक्य करू शकतो डेफिनेटली. आणि 7 into 4 टेन्सेस मध्ये हीच आपली पॉवर आहे. म्हणजे 7 ते 8 प्रकारच्या महत्वाच्या टेन्स मध्ये आपण वाक्य करू शकतो. सोबतच आपल्याला 4ही प्रकारांमध्ये ती वाक्य बनवता येतात. आणि ज्या फ्लुएन्सीनं तू बोलत होता, ज्या कॉन्फिडेंटली, आपण प्रत्येक जण बेसिक लेवलचा प्रोग्राम जॉईन केल्यानंतर हे निश्चितच करू शकतो. बाकी तू सर्व प्रकारची वाक्य करू शकतोस, काहीच हरकत नाही. आणि काय काय तुला सिक्रेट्स बघायला मिळेल. मी जसं म्हटलं होतं की सिक्रेट्स बघायला मिळतील. सिक्रेट्स मिळाले की नाही का? आणि काय वाटतं, ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा होता तुझा कोर्स बद्दल? सर तुम्ही व्हिडिओ मध्ये घेतल्यावर ओव्हरऑल काय असं सगळं समजलं. आणि प्रॅक्टिसचं वगैरे काय म्हणजे, प्रॅक्टिस झाली का? करून घेतली गेली असं वाटतं का? होय. झाली. ठीक आहे. मग आता शेवटचा प्रश्न विचारतो तुला. काय वाटतं, तू काय सांगशील आपल्या विद्यार्थ्यांना किंवा आपल्या ऑडियन्सला काय सांगशील, ज्यांना कोर्स बद्दल काय सांगशील? ह्यो कोर्स एक नंबर आहे सर. कारण असा कोर्स कुठेच भेटत नाही, म्हणजे विदाउट रूल. हा. आणि तू विद्यार्थ्यांना काय आवाहन करशील कोर्ससाठी, की ऑनलाईन आहे, घर बसल्या करू शकतो? तुला काय वाटलं, कसं म्हणजे कम्फर्टेबली झालं, तुला घर बसल्या शिकता आलं? मला वेळ मिळेल तेव्हा मी व्हिडिओ बघितले संपूर्ण, आणि केव्हा पाहिजे तेव्हा बघायला येते. म्हणजे बाहेर जाऊन कुठं तर अडकलं परत यायला येत नाही असं ते काय झालं नाही. म्हणजे घर बसल्या केव्हा पाहिजे त्या टाइमात आपण बघू शकतो. घर बसल्या केव्हा पाहिजे त्या वेळी त्यांना ते व्हिडिओ केले आहेत. आणि बेसिक लेवल मध्ये 80%, नॉट अ जोक, 80% नॉलेज ह्याला मिळालेलं आहे इंग्लिश लेवलचं. आता तो आमच्या ऍडव्हान्स लेवलला पण भाग घेणार आहे, पार्टिसिपेट करणार आहे. आणि ऍडव्हान्स लेवल मध्ये आपण आणखी नवीन गोष्टींवरती काम करणार. आता फक्त नॉलेज मिळालेलं आहे, टेन्स, वर्ब वगैरे सगळ्या गोष्टींचं. 80% इंग्लिशचं नॉलेज फक्त 21 दिवसांमध्ये. काय वाटतं? अमेझिंग वाटलं ना?
खूप छान वाटलं. होय. हा तर अशा पद्धतीनं आपण सुजलची एक दोन तीन मिनिटं संवाद साधलेला आहे. पुढच्या वेळी नक्कीच तो आता ऍडव्हान्स लेवल कम्प्लीट करणार आहे आणि मला खात्री आहे की ऍडव्हान्स लेवल कम्प्लीट केल्यानंतर अजून एकदा तो इंटरव्ह्यू आपल्यासोबत देईल तेव्हा आणखीन त्याच्यामध्ये बदल झाला असेल. कदाचित तो फर्स्ट टाइम कॅमेरा फेस करतोय त्यामुळे तुम्हाला जरा कॉन्फिडन्स कमी वाटत असेल, पण जेव्हा मी आता विथ ऑफ कॅमेरा जेव्हा त्याच्याशी बोललो एवढा कॉन्फिडन्स होता तो, एवढा खुश होता तो. खूप चांगली प्रगती त्याने केलेली आहे आणि पुढच्या वेळी जेव्हा ऍडव्हान्स लेवल होईल त्यानंतर त्याचा कॉन्फिडन्स आणि वाढणार आहे आणि त्याचं इंग्लिश सुद्धा आणखी 100% इम्प्रूव्ह होणार आहे. तर आता सो आय स्टॉप हिअर. एवढंच मला इथं संवाद साधायचा होता आपल्या सर्वांसोबत आणि नेक्स्ट टाइम नक्कीच नाही एवढंच मी नक्की म्हणेन शेवटी जाता जाता की आपला बी मास्टर ऑफ इंग्लिश हा जो प्रोग्राम आहे, मोहीम आहे, ती तुम्ही नक्की जॉईन करा आणि तुमचं इंग्लिश इम्प्रूव्ह करायला विसरू नका. पहिल्या 21 दिवसांमध्येच ह्या बेसिक लेवलमध्ये 80% नॉलेज तुम्हाला मिळते, 80% रिझल्टची गॅरंटी आपण देतोय. त्यामुळे नक्कीच आपला हा प्रोग्राम जॉईन करू शकता तुम्ही आणि आपला हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त शेअर करा. आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक करायला आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. मी तुम्हाला भेटेन अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. सो आय स्टॉप हिअर टिल द टाइम. बी मास्टर ऑफ इंग्लिश. ओके, बी मास्टर ऑफ इंग्लिश. थँक्यू. ओके.